नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओची सुरुवात मी एका भजनाच्या काही पंक्ती गाऊन करणार आहे। ते भजन तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, परंतु ते भजन तुम्ही जे ऐकले ते मूळ स्वरूपात नाही, म्हणजे ज्यांनी ते लिहिलंय ते त्या मूळ स्वरूपात आम्ही ऐकलेलं नाही। ते मूळ स्वरूपात काय आहे आणि त्याच्यावरून काय नवीन बदलाची नांदी येऊन घातली आहे याबद्दल मला तुमच्याशी आज बोलायचं आहे। ते भजन कुठलं आहे? रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघक्षाम, गंगा तुलसी शालिग्राम, भद्रगिरीश्वर सीताराम, भगत जनप्रिय सीताराम, जानकी रमना सीताराम, जय जय राघव सीताराम। ही मूळ पंक्ती सुरुवातीची आहे। आता तुम्ही आम्ही काय ऐकलंय भूतकाळात ते तुमच्या डोळ्यासमोरून तरळून गेला असेल। हे मूळ भजन गावं यासाठी पाटणामधील गांधी सभागृहात तरुणांनी संबंधित व्यक्तीला म्हणजे गायिका देवी यांना थांबवलं। कारण काय होतं ते मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, भारतरत्न मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीचा कार्यक्रम होता। तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अटल सन्मानाचं पारितोषिक वितरण तिथं होणार होता। सन्मान दिले जाणार होते लोकांना। त्याच्यामध्ये लोकगायिका देवी त्या बिहारच्या आहेत, म्हणजे हा कार्यक्रमच मुळात पाटणा येथे बिहारच्या राजधानी येथे आयोजित केला होता आणि त्यांना तो पुरस्कार मिळणार होता, त्यांना तो सन्मान मिळणार होता। त्यामुळे जे प्रेक्षक आले होते त्यांनी त्यांना गाण्याचा आग्रह केला आणि त्यांनी मग हे भजन गायलं, परंतु ते त्यांनी मूळ स्वरूपातील न गाता आपल्या मनावर आपल्या सगळ्या जीवनावर जो प्रभाव आहे, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, टिंब 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 टिंब, सबको सन्मती दे भगवान, अशा पद्धतीचं ते गायलं। त्याला लोकांनी विरोध केला की हे मूळ भजन नाहीये, तुम्ही मूळ भजन म्हणूनच गा, हे भेसळ केलेलं भजन गाऊ नका। आणि त्यांना हे चुकीचं भजन गायल्याबद्दल माफी मागावी लागली आणि ही पुढे येऊ घातलेल्या बदलाची नांदी आहे। लोक आता जागरूक होत आहेत। लोकांना आपली जी मूळ संस्कृती आहे ती कशी तोडून, त्याच्यामध्ये भेसळ करून, त्याच्यामध्ये जे नसलेलं आहे ते घुसडून, जे मूळ आहे ते बाजूला टाकून संकरित स्वरूपात जे सादर करण्यात आलं होतं ते लोकांना आता नकोय। लोक सत्य बोलायला घाबरत नाही, सत्य घेऊन लोक पुढे येत आहेत। आता आपण जे मूळ भजन त्यावेळेस गाण्यात आलं ते मूळ भजन आपले जे धर्मग्रंथामध्ये हे भजन जे नमूद केलेलं होतं, त्या भजनाचे रचयिता म्हणजे ज्यांनी हे भजन साकारलं त्यांचं नाव आहे पंडित लक्ष्मणाचार्य आणि त्यांनी श्री नमहा राम नायनम ग्रंथात हे भजन सर्वप्रथम नमूद केलेलं होतं। आता त्यांचा कुठेही उल्लेख न करता त्यांच्या भजनातल्या ओळी घ्यायच्या, त्या सुरुवातीला तशाच ठेवून मधली काही कडवं आपल्याला सोयीस्कर अशी आपल्या राजकीय जे काम आहे त्याला सोयीस्कर अशी बदलायची। बरं, बदलली तर बदलली। जे ऐकतायत, ज्यांना कदाचित त्यावेळेस लोकांना माहिती नसेल की पंडित लक्ष्मणाचार्य कोण आहेत, त्यांनी कुठल्या धर्मग्रंथात हे मूळ भजन लिहिलंय आणि ते मूळ भजन लिहिलंय त्याच्यामध्ये मूळ ओळी काय आहेत, भेसळ करणाऱ्या लोकांनी, चुकीच्या ओळी घुसवणाऱ्या लोकांनी ते लोकांच्या मनावर भेसळ केलेलं चुकीचं भजन बिंबवलं, ते पिढ्यानपिढ्या चालू राहिलं। त्याच्यावर त्यांनी आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेतली। परंतु आता काळ बदलला आहे। आपल्या सनातन संस्कृती, सनातन धर्मग्रंथाशी छेडछाड केलेली लोक तरुण पिढी खपून घेणार नाही। लोकांना सत्य बोलायचं
हिंमत, सत्य बोलायचं धाडस आलेलं आहे, जे इतक्या वर्ष लोकांकडे होतं नव्हतं, दाबून ठेवलं होतं, प्रकट होऊ दिलं नव्हतं. त्याला जमिनीखाली गाडण्यात आलं होतं. परंतु आता जमिनीखालून सनातन धर्माचे पुरावे बाहेर पडत आहेत. त्याचप्रमाणे लोकांना सत्य काय आहे, सत्य धर्मग्रंथामध्ये काय नमूद केलेलं आहे, आपली मूळ भजनं काय आहे, त्याला तोडमरोडके त्याला चुकीच्या स्वरूपात कशी सादर केलेली आहेत आणि ती आपल्या डोक्यावर कशी थोपवण्यात आलेली आहे हे समजून येतंय. त्यामुळे सत्य बोलायला लोक पुढे येत आहेत आणि आपले धर्मग्रंथ हे मूळ स्वरूपातच लोकांना आता ऐकायचंय. भजन भेसळ स्वरूपात ऐकायचं नाहीये. त्यामुळे इथून बदलाची सुरुवात झालेली आहे असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचंय. संस्कृतीशी जोडलेलं राहण्यात लोकांना आता अधिक स्वारस्य आहे. आपल्या सनातन संस्कृतीशी जोडलेले राहण्यात लोकांना अधिक स्वारस्य आहे. आपल्या पूर्वजांनी किंवा आपले ज्यांना आपण राष्ट्रपुरुष वगैरे काय म्हणतो त्यांना आपल्या मूळ संस्कृतीमध्ये बदल करायचा अधिकार कोणी दिला? बरोबर आहे. त्याच्यामध्ये ज्यांची नावं घुसडण्यात आली त्यांच्याबद्दल आमच्या मनात काही कटुता नाहीये, आम्हाला त्यांचा विरोध करायचा नाहीये. परंतु ते आमच्या धर्मग्रंथातल्या मूळ भजनामध्ये कशाला घुसतायत? त्यांना त्यांच्याबद्दल भजन निर्माण करायचंय काय, आरती निर्माण करायची आहे, काय निर्माण करायचंय, गीत निर्माण करायचंय, कव्वाली निर्माण करायचंय, त्यांचं त्यांनी करावं. 100, 1000, 1,00,000 त्याच्यावर भजनं त्यांनी निर्माण करावीत. आमच्या भजनामध्ये घुसण्याचा अट्टहास कशासाठी? आम्हाला पवित्र असं धर्मग्रंथ, आम्हाला पवित्रता आमच्या धर्मग्रंथांची भजनांची राहून द्या ना. तुम्हाला स्पर्श करून त्याच्यामध्ये भेसळ करायचा, त्याला ढवळायचा अधिकार कोणी दिला? आम्हाला हे नकोय हे पाटणामधील सभागृहात तरुण पिढीने दाखवून दिलंय. ते मला तुमच्या समोर मांडण्याची इच्छा झाली कारण त्यांनी सत्य बोलायची हिंमत केली. त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये जी भेसळ झालेली आहे आणि ती भेसळ मूकपणाने भारतीय संस्कृतीचे विरोधक आज तागायत घेऊन आलेले आहेत, त्यांचा त्यांनी विरोध केला. त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे. ज्यांना हे भजन प्रिय होतं, ज्यांच्या दररोजच्या सकाळच्या प्रार्थनेचा अविभाज्य अंग असं हे ज्यांचं भजन होतं, त्यांना आमचा विरोध नाही. त्यांनी जी छेडछाड केली, त्यांनी जे मूळ असलेलं त्याच्यातलं कडवं गाळून आपल्याला सोयीस्कर असं कडवं घातलं, त्याला आमचा विरोध आहे. आमचा बाकी कुठल्याही धर्मांना, त्यांच्यातील प्रेषितांना, ज्यांना हे भजन आवडायचं त्या महात्मांना आमचा विरोध नाही. त्यांचं मोठेपण त्यांना लखलाभ असो. आमचे धर्मग्रंथ, आमचं मूळ भजन, आमचं मूळ सत्य सनातन आणि ते मूळ स्वरूपात आहे ते आम्हाला प्राणप्रिय आहे. ते बोलायचं, ते सांगायचं धाडस तरुण पिढीत आलंय. असं हा येणाऱ्या बदलायची नांदी आहे. आम्ही आमच्यावर थोपवलेलं कुठलंही चुकीचं गृहीतक, प्रमेय यापुढे राहू देणार नाही. आम्ही आमच्या मूळ सत्य सनातनाचं सत्वतत्व आणि समीकरणच स्वीकारणार. हे या घटनेचं सार आहे, जे येऊ घातलेल्या बदलाची नांदी आहे. तुम्हाला हा विषय कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश पुरेधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.